सुरुवात होत असताना अचोले मास्टर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर बिलालपाडा मास्टर या दोन टीम मध्ये सामना रंगतोय। पहिले षटक हाताळण्याकरिता सुनील पाटील बॉलिंग ट्रॅक वरती इथे सज्ज झालाय। माजी नगरसेवक वैभव पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे। नेटची सुविधा थोड्याच वेळामध्ये होणार आहे, वायफाय थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्या कारणास्तव सामन्याला सुरुवात होत असताना पंचांचा सिग्नल इथे होतोय। लेट्स प्ले। सुनील पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय तर जयवंत पाटील स्ट्राईकला आहेत। नॉन स्ट्राईक एंडला चंद्रकांत दलवी हे दोन सलामी वीर आपण पाहतोय घरच्या मैदानावरती। आज खरी कसोटी असेल। समोरच्या दिशेने जबरदस्त डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळले गेले, तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण होते। प्रशांतच्या माध्यमातून 2 धावा घेतल्या गेल्या, 2 धाब्यांच्या मदतीने श्री गणेशा इथे होत असताना चांगली सुरुवात इथे झाली। आज बच्चा पार्टी ही भरपूर मोठा सपोर्ट करत असताना 40+ या टीमला अचोले मास्टर करता धावसंख्या 2। गोलंदाजी मार्क वरती सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय। मोठे फटके यायला हवेत। कालच्या दिवसात जबरदस्त खेळ साकारला। कोपरी विरार मास्टर टीम फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला गेला। अप्रतिम टप्पा अचूक राखला गेला। आतमध्ये येणारा हा चेंडू आपण पाहिला। सुभाष पाटील पाठीमागच्या दिशेने आहेत, ते चेंडूला गॅदर करतायत, तिथे स्टॉप करतायत, तिथून एक धाव येते। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले। तेजस दलवी सकाळच्या सत्रात लेखाजोखा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कालच्या दिवसात अगदी आपण पाहिलं तर अक्षय काले आणि खास करून आपण पाहिलं तर आत्माराम पाटील यांचं कौतुक करावं लागेल। सकाळच्या सत्रात त्यांच्या माध्यमातून आम्हाला लेखाजोखा दर्शवण्याचं काम त्यांनी केलं। सुनील पाटील वरती जबाबदारी आहे विकेट टेकर गोलंदाज म्हणून, ज्याच्याकडे पाहिलं जातं। विकेट प्राप्त केल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये याकडेही लक्ष असणार आहे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुनील पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय। क्षेत्ररक्षणाची व्यवस्था थोडीशी बदलली गेली, कारण उजव्या आणि डावऱ्या हाताचं कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव थोडीशी तारांबळ उडाली गेल्या। जास्त वेळ घेऊ नका, खास करून विनंती असेल। चला जास्त वेळ घेऊ नका, कैलास दादांना ही विनंती असेल। धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर तेजस आम्हाला दर्शवतायत की 3 धावा 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस या फलकावरती लावल्या गेल्यात। पिमर हाताला गेला, इथे आपण पाहिलं तर नोचा इशारा पंच करत असताना संजय मेहरा सरांचा एक हात समांतर दिशेला फैरवला गेलाय। नो +1 22च्या माध्यमातून ही धाव येते। धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 धावा या फलकावरती आपण पाहतोय। पहिला बिमर चेंडू हाताळला गेलाय, थोडासा दबाव वाढला गेलाय, दबावात आहेत गोलंदाज। 5 रन्स ऑन बोर्ड। उमेश पाटील वरती नजर असतील बिलालपाडा मास्टर टीमच्या वतीने। समोर खेळले, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावांकरिता चौकार। डाऊन द ग्राउंड खेळत असताना बिग फॅक्टर मध्ये फटका खेळले होते। अफलातून फटका दाखवला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून येतोय। जयवंतच्या बॅटमधनं चौकार। डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका फसतोय उमेश पाटील झेलखाली आणि उमेश पाटील करणार नाही चुकी। फलंदाज बाद झेलबादच्या माध्यमातून धक्का क्रमांक पहिला अचोले मास्टर टीमला।
धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत पाहतोय 9 धावा या फलकावरती आहेत. पहिला धक्का बसतोय जयवंतच्या बॅट मधून एक चौकार. जबरदस्त फटका इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल चाललाय सीमा पार चौकार. धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 13 रन्स 13 धावा. आकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. झेल खाली अजय पाटील येत आहेत आणि तिथे झेल कॅली केला. फलंदाज बाद. ₹500 कॅश प्राइज दिलं जाणार आहे. प्रल्हाद दलवीच्या बॅट मध्ये जर 3 षटकार येत आहेत तर ₹500 कॅश प्राइज आहे. आणि वैभव पाटील यांच्या माध्यमातून ₹1000 आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून ₹1000 म्हणजे 3 बॉलवरती 3 षटकार जर येत आहेत तर ₹2500 मानकरी ठरू शकतोय हा फलंदाज. ओटा गँग यांच्या माध्यमातूनही ₹1000 कॅश प्राइज असणार आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतायत 13 धावा. कैलास पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. क्रमांक 2 हे षटक असेल. चंद्रकांत दलवे ऑन स्ट्राइक आणि बॉलिंग ट्रॅक वरती कैलास पाटील इथे सज्ज होतोय. चंद्रकांत दलवी प्रल्हाद दलवी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बघूया कशी फलंदाजी होते. 13 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. कालच्या दिवसात 74 धावा उभारल्या गेल्या होत्या. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा 6 सीटर स्पोर्ट वरती आपण लाईव्ह पाहू शकतोय आणि लाईव्ह कव्हरेज आता चालू झालेला आहे. पंचांकडे दाद मागतायत कैलास पाटील. जबरदस्त चेंडू अगदी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू आणि तिथे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 13 रन्स 13 धावा. खोलवर चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर खोलातल्या चेंडूला खेळतायत जरूर. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येते. तुकाराम घरात चेंडूला उचलतील फेक करतील. तद्वर मात्र 1 धाव. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 14 धावा 14 रन्स 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. इथे रिव्हर्सचा फटका खेळतायत. रिव्हर्स खेळले गेलेत आणि डीप मध्ये चेंडू निघून जातोय. तिथे आपण पाहिलं तर 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 16 रन्स. नवघर मास्टर बी संघ इथे उपस्थित होतोय. नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. नवघर मास्टर आपण नाश्ता करून घ्या. लाईव्ह कव्हरेज आता चालू झालेला आहे युट्यूबच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केला, बॅटची कडा घेतली गेले, विवेक करत आहेत पाठीमागच्या दिशेने, तिथे फक्त सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने 22च्या माध्यमातून ही धाव जोडली जाते। धावसंख्या फलकावरती आमचे गुणलेखक तेजस दलवे आम्हाला दर्शवत आहेत 17 रन्स 17 धावा या फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय। खूप चांगली गोलंदाजी राहिले, बॅकफुटला खेळतायत, एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पुलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिलं तर पुढे सरकली गेले। 19 धावा 19 रन्स ऑन बोर्ड। आतापर्यंत चेंडू फेकून झालेत एकंदरीत पाहिलं तर 5 आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस 19 धावा या फलकावरती आपण पाहतोय। गुड डिलिव्हरी, अगदी आपण पाहतोय या ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू वळतोय, वाईट बॉल इथे घोषित केलाय। एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहिलं तर संग्रामला आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये, लॉंगअपला आपण पाहिलं तर प्रसाद घरतला आपण पाहतोय, लॉंगॉनला आपण पाहिलं तर उमेश आहेत, तिथे चेंडू हवेत आहे आणि तिथे पाहता पाहता नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावांच्या मदतीने 2 षटकांचा खेळ एकंदरीत समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 22 धावा या फलकावरती आपण पाहतोय। मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी कुठे असेल तर त्वरित या, मंडप डेकोरेटर्स चे प्रतिनिधी। तीन बॉल वरती 3 षटकार जर पल्ला दलवेच्या बॅट मधून येत आहेत तर जवळपास 3,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। वैभव पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, विजय पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये, ओटा गँगच्या माध्यमातून 1,000 रुपये, सुमित पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये आपण पाहतोय। बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर इथे तयार झालाय, क्रमांक 3 चे षटक हाताळण्याकरिता तुकाराम घरत, डावरे हाताचा गोलंदाज, हलक्या हाताने जंटल पुश इथे केले गेलाय, एक धाव येते, आता एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल। एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा, प्रयत्न करावे लागतील। कालच्या दिवसात 57 धावा 2 वेळा चेस झालेत या मैदानावरती, मात्र 60च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल। घरच्या मैदानावरती खेळत असताना चंद्रकांत दलवीच्या बॅटमधनं जसे स्ट्रोक यायला हवेत तसे स्ट्रोक आतापर्यंत आपण पाहिले नाहीत या इनिंग मध्ये। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू होता, तुकाराम घरतचं कौतुक इथे करावं लागेल। बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून एस्टेनच्या वरून हा चेंडू फ्लाय होत असताना आपण पाहतोय। संग्रामला बीट केलं त्या चेंडूने, धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 24 वरती जाऊन पोहोचली गेल्या।
24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला जबरदस्त फटका आहे जरूर, मात्र प्रशांतला निवडलाय आणि फलंदाज प्रल्हाद दलवी बॅक टू द डगआउट. झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का, गडी बाद. येत असताना धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 24 धावा या फलकावरती आहेत आणि 24 वरती आतापर्यंत 3 धक्के बसले गेलेत वाघवादेवी 40+ मास्टर आचोले टीमला. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याच्या मोहात पडलेत. अगदी स्लोअर 1 चेंडूवरती विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा इथे बनवलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केले. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत संदीप दलवी. तत्पूर्वी 2 धावा इथे अर्जित करतायत. 2 धावेनिशी संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 26 धावा. आतापर्यंत 2 चौकार जे खेचले गेले ते जयवंतच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिला, तर दुसरा चौकार निलेशच्या बॅटमधनं आपण पाहिला होता. मोठे फटके यायला हवेत. अगदी आपण पाहिलं तर या मैदानावरती कालच्या दिवसात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली होती. हवेचा झोत मोठ्या प्रमाणात दुपारच्या सत्रात आपण पाहतोय. उजव्या हाताच्या फलंदाजांकडचा ऍडव्हान्टेज असणार आहे मैदान. खोलवर चेंडू तुकाराम घरात. जबरदस्त. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर्स. अनुभवाचे बोल इथे दर्शवत असताना आज खास करून आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये तुकारामकडे गोलंदाजी सोपवली गेली. नव्या चेंडूवरती सातत्याने तुकारामला आपण पहिले गोलंदाजी करत असताना मात्र आज वेगळी स्ट्रॅटर्जी आखली गेली. रणनीती वेगळी आहे आणि खास करून तिसऱ्या षटकात येत असताना खूप चांगली गोलंदाजी त्याने दाखवली. 26 वरती धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली गेली. मोठा फटका समोर खेळतायत. उंची जास्त प्राप्त केले. उमेश पाटील झेलखाली आलेत आणि तिथे कॅरी केले झेल. आणखीन एक धक्का. तुकाराम घरतच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. गडी बाद. आतमध्ये राकेश मालवी इथे दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 26 वरती स्थिरावली गेलाय. अफलातून षटक होतं. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 धावा खर्च केलेत आणि 2 महत्वाचे फलंदाज त्यांनी माघारी परतवलेत. खूप चांगलं षटक हाताळलं गेलं. तुकाराम घरतचं कौतुक करावं लागेल. 4 मध्ये 2 त्यांनी फलंदाजांना माघारी परतवला. अफलातून गोलंदाजी कशी असावी, अचूक टप्प्यावरती टिचून मारा कसा व्हावा हे दाखवत असताना गोलंदाजी मार्क वरती प्रसाद घरतला आता आणलं गेलंय. क्रमांक 3चं षटक अगदी निर्णायक साबित झालंय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून तुकाराम घरत साबित होत असताना आता कर्णधाराची भूमिका महत्वाची असेल. स्वतः संघनायक गोलंदाजी मार्क वरती आलाय. वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सातत्याने आपण पाहतोय. 26 धावा 26 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता सज्ज होत असताना मैदानाच्या आतमध्ये
उजव्या हाताने प्रसाद येतोय. जबरदस्त चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने चेंडू पॅड वरती आदळतोय आणि तत्पूर्वी एक धाव ही अर्जित केली गेल्या. एकेरीच्या मदतीने 27 धावा फलकावरती दबावात आहे संघ. आपण पाहतोय फलंदाज रिटायर्ड आउट होतोय. चंद्रकांत अगदी आपण पाहिलं तर रिटायर्ड आउट होत असताना 50च्या खेळाडूला ही मुभा आहे. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत 9 चेंडू नंतर हा फलंदाज कधीही रिटायरमेंट घेऊ शकतोय. मात्र नॉन स्ट्राईक एंडला असेल त्यावेळेस त्याला रिटायरमेंट जाहीर करावी लागते. नवीन बॅटर भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आचोले संघाकरिता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण ज्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या अंतर्गत आपण पाहिलेला आहे भूपेंद्र पाटीलचा, जसं नावासहित साजेची कामगिरी करता आली नाही. फक्त कासरवडवलीच्या मैदानामध्ये अफलातून फलंदाजी त्याने केली होती. भरपूर साऱ्या धावा त्याने कुठल्या होत्या. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑफ साइडला गलीमध्ये निघून जातोय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. तत्पूर्वी 2 धावा आता तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता एक्स्ट्रा स्वरूपाने आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा आलेत. त्या 3 धावेसहित संघाची धावसंख्या तेजस दलवे आम्हाला दर्शवतील. 30 30 धावा या फलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. चेंडू फेकून झाले 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस 30 धावा. चौथे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दोन बॉल वरती आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. कासरवडोली मास्टर बी संघ इथे उपस्थित झालाय. त्यांचं सहर्ष स्वागत. मोतीराम राऊत अँड कंपनी. नाश्त्याची व्यवस्था चालू आहे. गणेश गवळी विनंती करतोय आपण नाश्त्याचा आस्वाद घ्यावा. चांगला चेंडू खोलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. वेगवान चेंडूवरती जसा चेंडू वेगाने हाताळला तशा पद्धतीने बॅट फिरवण्याची शैली आपण पाहतोय आणि धावगती आता मात्र स्थिरावली गेले. 30 वरती 30 रन्स. 3 बॉलचा खेळ झालाय. 50च्या घरात जाण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल आचोले मास्टरला. आचोले संघाकडे सुद्धा भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बिलालपाडा मास्टर टीम कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा इथे प्रयत्न करेल. फटका फर्स्ट ऑन साइडला उमेश पाटील आहेत तिथे. 1 बाउन्सने चेंडूला गॅदर करतायत, फेकी करतायत. तिथे एकच धाव. जबरदस्त देवानंद घरचं कौतुक करावं लागेल. देवा अगदी पाठीमागच्या दिशेने बॅकफुटला ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने कव्हर अप करायला हवं तशा पद्धतीने लगेच धावून आले होते आणि धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या एकंदरीत पाहिलं तर 31 धावा या फलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 4. प्रसाद खूप चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूवरती 5 धावा त्याने खर्च केल्यात. ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. राकेश मालवी स्वतःहून निघालेत तंबूच्या आश्रयाला जाण्याकरिता. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलंय, खेळाडू वृत्ती दाखवले आणि फलंदाजाला पाठवलंय तंबूच्या दिशेने. प्रसाद घरतच्या नावावरती पहिला विकेट. गडीबाद. आणखीन एक डावरे हाताचा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हरेश्वर पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 31 वरती स्थिरावली गेल्या. शेवटचा बॉल असेल या षटकातला. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरता सज्ज होतोय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. विवेक घरत चेंडूला कॅरी करतोय, फेकी करतोय. तद्वर मात्र 1 धाव
इथे अर्जित केले गेले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 8 ची धावगती राखत असताना प्रति षटकामध्ये 32 धावा या आतापर्यंत जमवल्या गेल्या. 32 रन्स ऑन बोर्ड. तर फक्त आणि फक्त 6 धावा आलेल्या आहेत. चांगली कामगिरी इथे करतायत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना श्रीराम बिलालपाडा मास्टर टीम, भरपूर मोठी टीम मीटिंग इथे घेतली जाते. कोणावरती विश्वास दाखवावा आणि कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करावा याकरता चर्चा केली जाते. मात्र नो टाइम नो मीटिंग, फायनलचा दिवस आहे. खास करून आपण पाहिलं तर म्हणून विनंती करतोय थोडंसं घाई करा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती संग्राम या गोलंदाजाचा वापर इथे होतोय. स्लॉग ओव्हर मध्ये हाणामारीच्या षटकामध्ये अंतिम षटक आहे. इथून हाणामारी करावी लागेल, इथून मोठे फटके आणावे लागतील, इथून चौकार षटकार शोधावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतदार स्थितीत येईल यात काही शंका नाही. तर पहिल्या इनिंगचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 षटकांमध्ये 32 धावा फलकावरती आपण पाहतोय. चला घाई करा, पंचांच्या माध्यमातून लगेच सूचना केली जाते. उमेश पाटीलला विनंती असेल की आपण चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 टीम कॅप्टनना विनंती आम्ही करतोय. एका बाजूला चेंडूबा 40+ कासर वडवली ब चा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला नवघर मास्टर बी. या 2 टीम मध्ये हा सामना रंगणार आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चार्ज करण्याचा प्रयत्न केला हरीश्वर पाटीलने, तिथे चेंडू निर्धाव येतोय. थोडंसं निराश केलंय. आज फलंदाजी करत असताना घरच्या प्रेक्षकांना, घरच्या मैदानावरती खेळत असताना थोडंसं निराश राहिलेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका फसतोय. प्रशांत येतोय झेल खाली आणि आणखीन एक झेल कॅरी केला गेलाय प्रशांतच्या माध्यमातून. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर 3 बॉलवरती 3 जर षटकार येत आहेत तर 1000चं कॅश प्राइज असणार आहे. सुमित पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावले गेले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतायत 32. 32 धावा. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये संग्राम बॉलिंग ट्रॅक वरती आता सज्ज झालाय. खोलवर चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळतायत. वे फॅक्टर मध्ये चेंडू निघून येतोय. कैलास पाटील स्वतःला झोकतायत आणि खास करून आपण पाहिलं तर पडल्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता. तिथे योग्य अंदाज वर्तवत असताना 2 धावा आलेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. तर या मैदानावरती अंदाज तुम्हाला चांगल्या पद्धतीने वर्तवावा लागेल. कालच्या दिवसात भरपूर असे खेळाडू आहेत ते दुखापतग्रस्त झाले आणि खास करून आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट भरपूर वेळा होताना आपण पाहिलेत. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 34 वरती 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 34 धावा. एखादा षटकार येईल का? पहिल्या षटकात 2 चौकार आले होते. जयवंत आणि निलीशच्या माध्यमातून ती चौकार आपण पाहिले होते. ऑन साइडला आखूड टप्प्याचा चेंडू. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं रहस्य जपत असताना चेंडू पुलच्या पटक्यात कन्वर्ट केला आणि 4 धावा अर्जित केले. चौकार.
डीजे चौकारासहित संघाची धावसंख्या फलकावरती 38 38 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 बॉल वरती 6 वरती पोहोचला गेलाय. विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल वरती एखादा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असतील निश्चितच. आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतो. ऑन साइड ला फ्लिकचा फटका दाखवलाय. गॅप मध्ये स्ट्रोक कंप्लीट करतायत. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार. चाळीस वरती जाऊन पोहोचले गेले. 42 शेवटचा बॉल. 42 धावा फलकावरती आहेत. समोरच्या दिशेने फटका खेळतायत. जमिनीलगत चेंडू येतोय डीप मध्ये. आपण पाहिलं तर एक धावे ते दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे अर्जित केल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 44 धावा. आता विजयाकरिता 45 धावांचं लक्ष असणार आहे. चला 2 कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉस साठी या. नवघर मास्टर बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर संघ आहे चेंडूबा 40+ कासरवडवली मास्टर बी चा कॅप्टन इथे उपस्थित झालाय.
जर हॅट्रिक प्राप्त करतायत तर रमेशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल अचोले संघाकरिता आणि विजय पाटील करता खास पारितोषिक लावले गेले। जर 3 विकेट ते प्राप्त करतायत तर एडा गँग यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे। अक्षय काले जर उपस्थित झाला असाल तर या पण लेखाजोखा दर्शवण्याकरिता गुणलेखकाची भूमिका अदा करण्याकरिता अक्षयला विनंती आम्ही करतोय। 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये। पारितोषिक लावलं गेलं 3 विकेट करता एडा 11 यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल। 3 विकेट जर प्राप्त करतायत विजय पाटील त्यांच्याकरता हे पारितोषिक आपण पाहतोय। 2 फलंदाज एका बाजूला देवानंद घरत दुसऱ्या बाजूला सुभाष पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तर बॉलिंग ट्रॅक वरती चंद्रकांत दलवी इथे सज्ज होतोय। विशालला विनंती करतोय आपण बाहेर राहायचं आहे। विशाल आपण बाहेर राहा। देवानंद आहे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये देवानंद आणि सुभाष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 45 धावांचा पाठलाग 30 बॉल मध्ये तुम्हाला करायचा आहे। श्रीराम बिलालपाडा विपक्ष अचोले मास्टर असा सामना आपण पाहतोय। पहिला चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बनवला होता मात्र चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही। चेंडू निर्धाव निघून येतोय। चला दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय नवघर मास्टर बी विशेषतः तुम्ही उपस्थित झाला असाल तर टॉस साठी या। बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न इथे केला। बॅटची कडा घेतली गेल्या। एक धाव येते एकेरीच्या मदतीने 2 बॉलच्या समाप्त एकेरीस 1 धावा ही फलकावरती। जयेश पाटील एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि एसटी रक्षण करत असताना जर प्रत्येक झेल त्याने टिपला त्याकरता ओटा गँग यांच्या माध्यमातून प्रत्येक कॅच करता 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे। धावसंख्या फलकावरती 1 धावा 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे। प्रयत्न करतायत हवेचा झोत आता वाढत चाललाय। सुभाष पाटील कॅलिबर दाखवावा लागेल। यंदाचा हंगाम तितकंसं चांगल्या पद्धतीचं राहिलं नाही। ऑन साइडला चेंडू हवेत आहे। नोमॅन लँड मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय। एक धाव येते दुसऱ्या धावीच्या आता प्रयत्नात राहिलेत मात्र पाहता पाहता देवानंद घरतला आता परतावा लागेल रनआउटच्या माध्यमातून। पहिला धक्का गडीबाद। फलंदाज सुनील येतोय मैदानाच्या आतमध्ये। सुनील पाटील दाखल झालाय। 3 बॉलच्या समाप्त एकेरीस 2 धावा फलकावरती आपण पाहतोय। एक गडी आतापर्यंत गारद झालाय रनआउटच्या माध्यमातून। प्रयत्न करावे लागतील धावा डिपेंड करण्याचे। या मैदानावरती धावा सहजासहजी डिपेंड होत नसतात। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला। पंचांकडे लाऊड अपील होता मात्र पंच फेटाळून लावतायत 2 धावा। या फलकावरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आपण पाहतोय। 4 मध्ये 2 या फलकावरती आहेत। चंद्रकांत दलवे आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय। चांगली गोलंदाजी हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये।
इथे अगदी आपण पाहिलं तर उंची जास्त प्राप्त केले, झेल खाली 2 क्षेत्ररक्षक आलेत, कॉलिंग नव्हतं, यस नो वेट हे कॉल अगदी जुळायला हवेत आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर एकाच बॉलवरती 2 संधी होती, एक झेल इथे निसटला गेला आणि तिथे आपण पाहिलं तर जयेश पाटीलच्या माध्यमातून चेंडूला गॅदर करता आलं नाही, धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचली गेल्या. सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये, कॅचेस विन द मॅचेस. जयवंत पाटील नाराज आहेत कारण अशा पद्धतीचा खेळ आपण घरच्या मैदानावरती केला तर निश्चितच पराभवाच्या छायेत जाण्याची दाट शक्यता आहे. समोर खेळलेत, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, खूप चांगला फटका दाखवलाय. तिथे आपण पाहिलं तर रनआउटची संधी आहे, आणखीन एक फलंदाज रनआउट होईल यात काही शंका नाही. सुनील पाटीलला जावं लागेल आता माघारी. धावसंख्या 5 वरती 2 धक्के बसलेत श्रीराम भिलालपाडा मास्टर टीमला. गडीबाद विनंती करतोय आपण टॉस साठी या. नवघर मास्टर बी टीमला विनंती करतोय की आपण या टॉस साठी. गोलंदाजी मार्क वरती विजय पाटीलला आणले गेलाय. धावसंख्या फलकावरती 5. उमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा फलकावरती आहेत. 3 विकेट जर इथे प्राप्त करतो विजय पाटील तर त्यांच्याकरता पारितोषिक आहे एडा 11 यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये येत असताना पहिल्या षटकामध्ये रोमांच पैदा केलाय. 2 फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. यस नो वेट हे कॉल व्यवस्थित जोडले गेले नाहीत. सुभाष पाटील निश्चितच आपण पाहतोय स्वतः जबाबदारी स्वीकारतील का. आता उमेश पाटील सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, मॅन इन इन्फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी ते सज्ज होतोय विजय पाटील उजव्या हाताने येत असताना. अप्रतिम काही जबरदस्त चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू वळण घेतोय आणि तिथे आपण पाहिलं तर 22च्या माध्यमातून धाव इथे जोडली जाईल. धावसंख्या 6. अवंतरच्या माध्यमातून धावा पुढे सरकल्या गेल्यात. 6 रन्स ऑन बोर्ड. 6 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता इथे सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. ऑन साइडला जबरदस्त फटका, नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय आणि तिथे 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रूफ. 4 धावा चौकार. पाटील मामाच्या बॅट मधनं हा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती अक्षय काले आम्हाला दर्शवत आहेत. एकंदरीत पाहिलं तर दुहेरी अंकामध्ये 11 धावा 11 रन्स. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आतापर्यंत 1 बॉलचा सामना झालेला आहे. नो बॉलला इथे घोषित केला. नो बॉल वरती अफलातून स्ट्रोक दाखवला. भरपूर मोठी फले आहे. आज आपण पाहिलं तर संग्राम पाटील सुद्धा वॉर्म अप करत असताना निश्चितच संग्रामची फलंदाजी पाहायला मजा येईल यात काही शंका नाही. मात्र नजरा असतील संपूर्णपणे उमेश पाटील वरती.
चला घाई करा. धावसंख्या फलकावरती 1-1. 11 धावा 34 ची आवश्यकता आहे. विजय पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. ऑन साइडला चांगला फटका खेळलेत. गॅप मध्ये चेंडू चाललाय. तिथे आपण पाहिलं तर राकेश मालवे आहेत. चेंडूला गॅदर करतायत, फेकी करतायत. तद्वार एकाच धावेवरती आता सॅटिस्फाईड राहिलेत. एकच धावेसहित संघ पुढे सरकला गेलाय. 12 धावा 12 रन्स. 12 धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रल्हाद दलबीला आपण पाहतोय. मात्र चांगली कामगिरी करत असताना 22 चेंडू मध्ये आता बनवायचे आहेत तुम्हाला 33 धावा. चांगला लेखाजोखा अगदी आपण पाहू शकतोय 6 सीटर वरती. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले असतील त्यांचा आम्ही करतोय वेलकम. आणि खास करून प्रत्येक प्रेक्षकाला आमची विनंती असेल की 6 सीटर चॅनलला आपण सबस्क्राइब करा. बॉलिंग ट्रॅक वरती आता बॉलर इथे तयार होतोय. चला नवघर मास्टर बी ला विनंती करतोय आपण टॉस साठी या. इथे चेंडू हवेत आहे मात्र एसटी रक्षक पोचेल का. प्रल्हाद दलबीने प्रयत्न इथे केले मात्र जयेश पाटील काय करतायत. निश्चितच आपण पाहिलं तर जयेश पाटीलच्या आज क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बिघडली गेली. धावसंख्या 2 ने पुढे सरकले गेले. धावसंख्या पुढे येत असताना अगदी आपण पाहतोय 14 रन्स 14 धावा. कॅमेरामॅनला विनंती आम्ही करतोय की आपण हे षटक समाप्त झाल्यानंतर आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करा. लेग स्टंपच्या दिशेने मारा करतायत. ऑन साइडला फटका खेळले जरूर आपण पाहिलं तर राकेश मालवी चेंडूवरती गॅदर येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षक राकेश मालवीचं पाहायला मिळतंय. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 15 धावा 15 रन्स. कौशिक जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि खास करून आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चित्रीकरण करताना आपण पाहिलंय. अखूट टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका खेळले. जबरदस्त स्ट्रोक. सुभाष पाटीलच्या बॅट मधनं बॉल चाललाय सीमा पार. चौकार. एकंदरीत आपण पाहतोय 19 धावा फलकावरती 2 चौकार दाखवलेत आतापर्यंत सुभाषने. आता विजयाकरिता चेंडू आहेत 19 मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला 26 धावा. ऑन साइडला जबरदस्त फटका खेळलेत. इथे आपण पाहिलं तर चंद्रकांत दलवी झेलखाली आणि फलंदाज बाद. झेलबादच्या माध्यमातून धक्का बसतोय. तिसरा धक्का बसला गेलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. गडी बाद. त्यांचा केला जातोय वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते. कौशिक जाधव यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून
नवीन फलंदाज संग्राम येतोय मैदानाच्या आतमध्ये. संग्राम पाटील दाखल झालाय. आता या दोन खेळाडूंवरती नजरा असतील. चेंडू आहेत 18 मध्ये आता बनवायचे आहेत विजयाकरिता 26 धावा. 2 षटकांमध्ये 19 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. सुभाष पाटीलच्या बॅटमधनं 2 खणखणीत चौकार आपण पाहिले. चांगली कामगिरी होते. बिलालपाडा मास्टर टीम इथे आपण पाहिलं तर अटॅक करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॅड वरती चेंडू खोलवर चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे संदीप दलवी. चेंडूला गॅदर करतील फेक करतील तद्वर मात्र 1 धाव इथे अर्जित केलाय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 20 धावा. समोर खेळण्याचा प्रयत्न इथे केला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीचा हा स्ट्रोक होता. थोडंसं जगलिंग झालं. अगदी आपण पाहतोय जयवंत पाटीलच्या माध्यमातून आणि तिथे 2 धावा आले. थोडेसे निराश आहेत नाराज आहेत प्रल्हाद दलवी कारण इथे धावा रोखायला हव्यात. 3 धावा आलेत आणि 3 धावांच्या मदतीने संघाची 2 धावा आलेत क्षमस्व आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा. जर कोणी हॅट्रिक घेत असेल तर त्या गोलंदाजाकरिता रमेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे लावलं गेलंय. आणि या षटकानंतर आपण ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचे आहे. लेग स्टंपच्या बाहेर मारा होतोय. विशाल पाटीलचं चांगलं बॅकअप तिथे दिलाय. अवंतर धाव इथे जोडली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि धावसंख्या फलकावरती आमचे गुंडलेखक आम्हाला दर्शवत आहेत. 24 धावा. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडू 21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 16 बॉल मध्ये बनवायचे 21 धावा. गोलंदाजी मार्क वरती प्रल्हाद. लेंथ अँड लाईन चांगल्या पद्धतीने कॅरी करावी लागेल. अचूक टप्प्यावरती मारा इथे करावा लागणार आहे. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू निघून जातोय. भूपेंद्र पाटील चुकी करतोय आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेलाय. एकंदरीत आपण पाहतोय 26 वरती 26. क्रमांक 3चं षटक निर्णायक साबित होत आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय. मागच्या इनिंगचा विचार केला तर 3ऱ्या षटकामध्ये धावा कमी प्रमाणात आल्या आणि तुकाराम घरतचं ते षटक अफलातून होतं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात निलेश आहेत तिथे. 1च धावे येईल. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेलाय. 27. 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत. ते 4. आता चेंडू आहेत 14 मध्ये बनवायचे आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धावा. 14-18चं समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला फटका संग्राम पाटीलच्या बॅटमधून फ्लिक ऑफ द रिचचा वापर इथे केलाय. चंद्रकांत दलवी एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. 1च धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागतंय. चला नवघर मास्टर बी टीमला शेवटचा आम्ही ऑन करतोय. शेवटचा कॉल देतोय. यस प्रशांत कासार आलेत. प्रशांत कासार आलेले आहेत. चला टॉस इथे आपण संपन्न करायचा आहे. विजय दादांना विनंती करतोय की आपण इथे टॉस कॉइन आहे आमच्यापाशी. या आपण तिथे टॉस आपण संपन्न करा आणि दोन्ही कर्णधारांचा सन्मानही आपण तिथे करून घ्यायचा आहे. टॉस झाल्यानंतर शेवटचा बॉल या षटकातला. ऑन साइडला पॅड वरती मारा केलाय. मात्र पॅड वरती मारा करत असताना जबरदस्त क्षेत्ररक्षण राकेश मालवीचं कौतुक करावं लागेल. फक्त 1 धाव इथे जोडली जाईल. आपल्या संघाकरिता जीवाची आकांक्षा करत असताना 5 धावा डिपेंड केल्यात आणि धावसंख्या फलकावरती 1 धावेनिशी 29 धावा. आता चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये विजयाकरिता 16 धावा. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये. माजी नगरसेवक वैभव पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तिथे कॉइन स्पिन केला जाणार आहे. प्रशांत कासार आणि दुसऱ्या बाजूला विश्वनाथ गवली कर्णधाराच्या भूमिकेत. हेड अँड टेल असा कॉल द्यायचा आहे आणि कॉल तिथे दिला गेलाय. टॉस इथे संपन्न होतोय. निश्चितच आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टनचा सन्मान आम्ही करतोय. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे दोन्ही कर्णधारांना. टॉस जिंकलेला आहे
चेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर बी टीमने आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विजय दादा लगेच आम्हाला दर्शवतायत की क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय आपली प्लेइंग लिस्ट घेऊन जा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राकेश मालवी गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता त्यावरती फटका खेळतायत. जमिनीलगत चेंडू चाललाय. संदीप दलवे आहेत तिथे. फंबल झालेत. पाहता पाहता दुसऱ्या धाबेचा इथे कॉल दिलाय आणि दुसरी धाव इथे सहजतेने पूर्ण केली जाईल. 11 चेंडू 14 धावांचं आता समीकरण असणार आहे. 12-16चं समीकरण होतं. तिथे रनिंग बिटवीन द विकेट माहीर आहेत दोन्ही फलंदाज. संग्राम पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उमेश पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 11 चेंडूमध्ये आता विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगताना आपण पाहतोय. सामना रंगतदार स्थितीमध्ये येत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती राकेशला करामत करावी लागेल. इथे विकेट घ्याव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण विकेट घेतल्या तरच तुम्ही कमबॅक करू शकतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये घनश्याम भोईरा इथे उपस्थित झाले. साथी समालोचक मित्र. ऑन साइडला फटका खेळतायत. टर्न केले चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप मधून चेंडू चाललाय. तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. जगलिंग झालंय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धाबींच्या सह्याने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 33 धावा 33. बारा धावांची आवश्यकता. तीन बॉल वरती 2-2च्या साह्याने आता धावा आलेच जरूर. आपण पाहिलं तर ऑन साइडला आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती अगदी तुटून पडलेत. उमेश पाटीलच्या बॅट मधनं बॉलला आउट ऑफ द पार्क पाठवले. 6 धावांकरिता षटकार. फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय या षटकारानिशी धावसंख्या जाऊन पोहोचले गेल्या 39 वरती. आता विजयाकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त उमेश पाटील मध्ये ती कला आहे.
उमेश पाटील मध्ये ते कॅलिबर आहे आणि खास करून उमेश पाटील मॅन इन इन्फॉर्म मी मगाशी उल्लेख केला होता. ऑन साइडला उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. चंद्रकांत दलबी झेल खाली आलेत आणि इथे झेल निसटला गेलाय. जीवनदान प्राप्त होते. पुन्हा एकदा उमेश पाटीलला आता विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जातं. पकडो कॅच जितो मॅच आणि इथे मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला गेलाय तो संघ. आपण पाहिलं तर श्रीराम बिलालपाडा मास्टर. 4 धावांची आवश्यकता आहे. राकेश मालवीच्या या षटकात भरपूर मोठ्या प्रमाणात आतापर्यंत धावा आलेत 12. उमेश पाटील स्ट्राईक एंडला. थोडासा थकवा जाणवतोय कारण उन्हाची तीव्रता आता वाढली गेली. उष्णतेचा प्रमाण वाढले गेलंय. बॅकफुटला जात असताना फटका चांगला आहे. विजय पाटीलला बीट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवलंय आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता. 4 धावांसहित हा सामना विजयी ठरतोय. अभिनंदन बिलालपाडा मास्टर टीम. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम वाघवादेवी 40+ आचोले मास्टर. मॅच कोणता खेळाडू ठरतोय हे आम्ही जाहीर करतोय. 2 नॉमिनी होते आमच्या जवळ, मात्र अफलातून गोलंदाजी करणारा जबरदस्त गोलंदाजी करणारा